निवडणूक झाली, जवळपास 9 वर्षांनी निवडणूक झाली आणि प्रचंड लोकांच्या मनात उत्साह होता, कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह होता। आणि मागच्या वेळेला 2016 नगरपालिकेची निवडणूक झाली, तेव्हाही नगरपालिका हिंगणघाटच्या जनतेने एकहाती सत्ता आम्हाला दिली। आणि या वेळेला आम्ही जे काम केलं, 5 वर्ष काम केलं, 9 वर्ष काम केले आणि जो शहरामध्ये विकास केला, त्या विकासाच्या भरोशावर आम्ही जनतेकडे पुढे गेलो। जनतेला सर्व सांगितलं, दाखवलं, सर्व केलेली कामं दाखवली आम्ही। त्यानंतर जनतेने जो विकास बघितला आणि पुन्हा एकदा जनतेने प्रचंड विश्वास टाकला आणि कधी नव्हे तेवढं भूतो न भविष्यती कदाचित विदर्भातल्या सर्वात हायेस्ट मतांनी आमची हिंगणघाटची सीट आज विजयी झालेली आहे। डॉक्टर नयना उमेश तुळसकर आणि 30 नगरसेवक विक्रमी विजयी झालेले आहे। मोठा विजय, आम्हाला एकतर्फा विजय हिंगणघाटच्या जनतेने आम्हाला दिलेला आहे। आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला। हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, हा जनतेचा विजय आहे आणि केलेल्या कामाचा विजय आहे आणि विकासाकरता हे मतदान जनतेने दिलेलं आहे। विकासावर ही निवडणूक झालेली आहे। मग एकच आमदार या निवडणुकीत 2 नगर परिषद तुम्ही राखलेले आहे, मात्र वर्धा असेल आणि देवडी पुलगाव असेल या दोन्ही भाजपकडनं माजी खासदार देखील होते, या गेलेले आहेत। कसं बघता एकच आमदार पाहतो? नाही, असं नाही म्हणता येणार। आता ठीक आहे, प्रत्येक नगरपालिकेची वेगवेगळी कहाणी असू शकते। आज माझ्याकडे हिंगणघाट आणि सिंदी रेल्वेच्या सुद्धा नगरपालिकेमध्ये आमचा नगराध्यक्ष आणि आमच्या नगरसेवक विजयी झाले। तो सुद्धा मोठा विजय सिंदीकरांनी आम्हाला दिला। ते सुद्धा फार मोठी, म्हणजे 5 वर्ष काम केलं आणि तो जो विकास आम्ही त्या ठिकाणी सिंदीमध्ये केला, त्या विकासावर सुद्धा सिंदीकरांनी मतदान केलं आणि सिंदीचा सुद्धा नगराध्यक्ष निवडून दिला आणि हिंगणघाटचा सुद्धा नगराध्यक्ष प्रचंड मतांनी निवडून दिला। हे दोन्ही नगरपालिका ताब्यात दिलेले आहे। मोठी गोष्ट आहे, जनतेने टाकलेला विश्वास आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो की जनतेने हा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे। हा विश्वास सार्थक होईल, आतापर्यंत केलेला आहे आणि पुणे सुद्धा करणार आहे। दोन्ही ठिकाणी बंडखोरी शमवण्यात यश आलं आणि विजयसुद्धा मिळवला। आता बंडखोरी 9 वर्षांनी निवडणूक झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये उत्साह होता आणि कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरले, अनेकांनी मागे घेतले आणि माझ्या शब्दाला मान देऊन अनेकांनी मागे घेतले आणि आम्ही निवडणुकीला पुढे गेलो। काही 1-2 लोक राहिले असतील, पण लोकांनी भरभरून आशीर्वाद दिला आणि विकासाला मत दिलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जो विकासाचा झंझावात आहे, त्याच्याच पद्धतीनं आम्हीसुद्धा इथं हिंगणघाट आणि सिंदी रेल्वेमध्ये पुढे जात आहोत आणि लोकांनी आम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा आशीर्वाद भरभरून दिलेला आहे। याच्याबद्दल संपूर्ण हिंगणघाटकर जनतेचे आणि समुद्रपूर आपल्या सिंदी रेल्वे जनतेचे मी मनापासून खूप धन्यवाद देतो। ज्यांनी आम्हाला मदत केली, मतदान केलं, त्या सर्वांचं मी या ठिकाणी खूप आभारी आहे। कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि सर्व जनतेचे आभार मानतो। दोन्ही नगर परिषदमध्ये येत्या 5 वर्षात काय जनतेला विकास पाहायला मिळेल, कोणते प्रमुख मुद्दे आहेत ज्यावर आपण भर द्या? हे बघा, हिंगणघाट शहरामध्ये जर विचार केला तर हिंगणघाट शहरामध्ये बरीच मोठी कामं झाली आहे। पिण्याच्या पाण्याची मोठी योजना हिंगणघाटमध्ये आलेली आहे। अंडरग्राऊंड सिवरेजची योजना आलेली आहे। हिंगणघाटमध्ये सांस्कृतिक सभागृह असेल, स्मशानभूमी असेल, मोहता शाळा असेल, गावातले मुख्य मेन रोड्स असतील, वाडातले रोड्स असतील, असे अनेक छोटे मोठे बसस्थानक आता नवीन आपलं या ठिकाणी मंजूर झालेलं आहे। असे अनेक कामं हिंगणघाट शहरात केले। 400 बेडचं हॉस्पिटल असेल, मेडिकल कॉलेज असेल, हे न भूतो न भविष्यती ऐतिहासिक असे कामं या हिंगणघाटमध्ये झालेली आहे। आणि सिंदीमध्ये सुद्धा बरीच कामं केली आणि सिंदीमध्ये सुद्धा बरीच कामं अजून आमची बाकी आहे। हे सर्व कामं येत्या काही दिवसामध्ये आम्ही पूर्ण करू।